श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील. पत्ता मुख्य शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर, दुसरी शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर, अक्कलकोट रोड, सोलापूर. संपर्क क्रमांक 9423591259 व 8087551679. आपल्या सर्वांना माहिती आहे की 20 तारखेला 20 नोव्हेंबरला जी यादी 7 नोव्हेंबरला येणार होती, मग 14 नोव्हेंबरला येणार होती. त्यानंतर आता 20 नोव्हेंबरला जी यादी आली त्या दिवशी पण आपल्याला सगळ्यांना घोळ आठवत असेल. ती यादी डाउनलोड नव्हती होत, मशीन रिडेबल नव्हती. नंतर रात्रीपर्यंत सगळ्यांनी जेव्हा डाउनलोड केले तेव्हा मोठ्या संख्येत सगळीकडे गोंधळ उडाला. याद्या सापडत नव्हत्या. जे समरीमध्ये आलं आहे ते नाव शोधायचं कसं, बिल्डिंग शोधायची कशी, माझं स्वतःचं नाव शोधायचं कसं, हा एकंदर गोंधळ हा संपूर्ण ह्या मुंबई महानगरपालिकेच्या जी निवडणुकीची यादी आहे त्याच्यात होता. अर्थात त्याच्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली. तिथे वाघमारे साहेब होते आणि इतर त्यांचे सहकारी होते आणि त्यांना हेच आम्ही विनंती केली होती. आम्ही जे पत्र दिलं होतं उद्धव साहेबांनी आणि राजसाहेबांनी ते त्यांच्यासमोर मांडलं आणि अजून काही दिवस मागून घेतले होते. पण प्रामुख्याने त्याच्यात जो घोळ होता त्याच्यावर कुठेही निवडणूक आयोगावर अवलंबून न राहता आम्ही स्वतः त्याच्यावर काम करत राहिलो. गेले 10-12 दिवस आम्ही शाखेत जातो आहे, वेगळ्या विधानसभेत जातो आहे आणि ह्याच्यावर ऑब्जेक्शन कसे घ्यायचे, काय ऑब्जेक्शन घ्यायचं, कुठचं फॉर्म भरायचा, ही सगळी जी किचकटपूर्ण प्रक्रिया आहे ती पार पडत आहोत. यानंतर देखील आम्ही अनेक शाखेंमध्ये जात आहोत. पण ह्याच्यात काही गोष्टी ज्या ठळकपणे आम्हाला जाणवत आहेत त्या तुमच्याच समोर आणत आहे, लोकांसमोर आणत आहे, मीडियाच्या माध्यमातून. आणि ही निवडणूक यंत्रणा नेमकी चालली कशी हे बघण्यासारखं तर झालेलं आहे. आत्ताचे जे सगळे मतदान चालू आहे आपलं तर माहिती आहे, कोण मख्ख चेहरा घेऊन बॅगसोबत उतरतं आहे, त्याच्यात पैसे आहेत की नाही ह्याच्यावरनं सगळा गदारोळ चालू आहे. कोणी धमक्या देत आहे, कोणी रेट टाकत आहे, हा सगळा तर गोंधळ वेगळाच. एक आमदार तर जाऊन दाखवत आहेत की कोणी मतदान कोणाला करायचं. खरोखर निवडणूक आयोग म्हणून प्रकार आहे की आता सर्कस झाली त्याची, हे विचार करण्यासारखं आपल्या देशात आहे. पण आम्ही गेले 10-12 दिवसांमध्ये प्रत्येक वॉर्डमधले, म्हणजे मुंबईत जर आपण म्युन्सिपल वॉर्ड पाहिले तर 227 आहेत. सरासरी प्रत्येक वॉर्डमध्ये 3,000 ते 4,000 ऑब्जेक्शन आम्ही घेतलेले आहेत आणि अजूनही आम्ही घेत आहोत. 3,000 ते 4,000च झालेले आहेत, कारण ही पूर्ण जी एक सिस्टम आहे ती किचकट आहे. म्हणजे त्या जे कोणाचा अर्ज भरायचा असतो तो संभाव्य दुबारमधून काढायला, ते संभाव्य दुबारमधून काढायला तुम्हाला त्याच्या घरी जायला लागतं, त्याचा फॉर्म भरून घ्यायला लागतो, एक दाखला, मग आधार कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी असेल, जे काय असेल त्याला अटॅच करून तुम्हाला सहाय्यक आयुक्तांकडे जायला लागतं, त्या व्यक्तीला घेऊन जायला लागतं. आणि ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर अशी एक उम्मीद आहे, कुठेतरी आम्हाला वाटते की निवडणूक आयोगाकडून हे जे 14 लाख दाखवलेले जे ह्यांचे संभाव्य दुबार म्हणून आहेत त्या लोकांना त्याच्यातून काढलं जाईल. बरं, हे 14 लाखांमधून जास्तीत जास्ती कोण आहेत तर जास्तीत जास्ती मराठी नावं आहेत, जास्तीत जास्ती आमच्या कार्यकर्त्यांचे नाव आहेत, राजकीय कार्यकर्त्यांचे नाव आहेत, राजकीय लोकप्रतिनिधींचे नाव आहेत. उदाहरण म्हणून घेतलं तर आमचे जे आमदार आहेत सुनील गोविंद शिंदे, हे 7 की 8 वेळा आलेले नाव, 8 वेळा आलेले. बरं, ह्याच्या आधीही त्यांनी मतदान केलं आहे, त्याचे आमदार आहेत, ते मुंबई महानगरपालिकेतून नगरसेवकांनी निवडून दिलेले आमदार आहेत, पण त्यांचंच नाव मुंबई महानगरपालिकेच्या यादीमध्ये जे आता मतदार यादी आहे 7 वेळा आलेलं आहे. खोलावर गेलं तर प्रत्येक ते जे 7 वेगळे सुनील गोविंद शिंदे आहेत त्यांचे वय वेगळी आहेत, ॲड्रेस वेगळा आहे, फोटो वेगळा आहे, पण नाव कॉमन वाटतंय म्हणून 7 वेळा त्यांनी सांगितलं संभाव्य दुबार. पण ह्या संभाव्य दुबारांचं, जसं आता श्रद्धाताई जाधव आहेत, आमच्या महापौर राहिलेत, मुंबई महानगरपालिकेच्या मुंबईच्या महापौर राहिलेले आहेत, त्यांचं नाव 8 वेळा आलेत. इकडचे धारावीचे जे आमदार आहेत ज्योती गायकवाड ताई, त्या देखील संभाव्य दुबारमध्ये आलेले आहेत. अनेक लोक असे आहेत जे संभाव्य दुबारमध्ये आले आहेत. अनिल देसाईजींचं पण नाव संभाव्य दुबारमध्ये आलेलं आहे. खासदार आहेत दक्षिण मध्य मुंबईचे. म्हणजे बरोबर मराठी नावं असतील, बरोबर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावं असतील, लोकप्रतिनिधींची नावं असतील, ही संभाव्य दुबारमध्ये टाकलेली आहेत. आणि ह्याच्यातच आम्ही व्यस्त झालेलो आहे, कारण जे कोणी संभाव्य दुबार ह्या यादीत येतं, म्हणजे ॲस्ट्रिक्सच्या ते येतं, जर तसं नाव असेल तर तुम्हाला मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाचे एक हमीपत्र भरायला लागणार आहे, परिशिष्ट 2, आणि ते भरल्यानंतरच तुम्ही मतदान करू शकाल. म्हणजेच काय तर ही सगळी नावं
एक तर मतदानाला येऊच नाही किंवा मतदान ज्या वेगाने व्हायला पाहिजे ते होऊ नये. जे विरोधी पक्षाचे असतील किंवा जे मुंबई प्रेमी जे लोक असतील त्यांचं मतदान स्लो डाऊन व्हावं, ही कदाचित निवडणूक आयोगाची ह्या मागची विचारसरणी असू शकते. पण तुम्ही विचार करा, जर आम्हाला सरासरी प्रत्येक म्युन्सिपल वॉर्डमध्ये 3,000 ते 4,000 ऑब्जेक्शन्स भरून घ्यायला एवढे दिवस लागत असतील आणि पुढचे काही दिवस अजून आम्हाला पुढचे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या अजून काही 3,000-4,000 ऑब्जेक्शन भरण्याचा प्रयत्न असेल आमचा, ही यंत्रणा कधी लागली आमची? पूर्ण पक्ष म्हणजे शिवसेना, महिला पुरुष दोन्ही, अंगीकृत संघटना, त्याच्यात स्थानिक लोकाधिकार समिती आहे, भारतीय कामगार सेना आहे, ग्राहक संरक्षण कक्ष आहे, युवा सेना आहे, युवती सेना आहे, टॉप टू बॉटम प्रत्येक आजी माजी पदाधिकारी जेव्हा काम करत आहेत तेव्हा आम्हाला एवढा कालावधी लागलेला आहे हे काम करून घेण्यासाठी. पण ह्याच विरुद्ध जे खरं निवडणूक आयोगाचं काम आहे, जे BLOचं काम आहे, तुम्ही हा विचार करा. आज तुम्ही मीडिया म्हणून कुठच्याही मतदारसंघात जा आणि विचारा किती याद्या आहेत तुमच्याकडे, किती BLO असायला पाहिजे आणि कोण BLO म्हणून नेमकं येतं आहे. BLO म्हणून गंमत अशी झालेली आहे, महानगरपालिकेची जी काही यंत्रणा निवडणुकीची आहे, BLO म्हणून कोण येतं आहे? तर ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही अशी लोक पाठवले जात आहेत BLO म्हणून. आणि हे लोक जाऊन चेक करत आहेत की तुम्ही मतदार आहेत की नाही. लिहिता वाचता न येणं हा काही गुन्हा नाही आहे, बिलकुल नाही आहे. परिस्थिती असेल म्हणून तसं ते पुढे तसं राहिलं असेल. पण एवढ्या महत्त्वाच्या कामासाठी जिथे तुम्ही प्रत्येक मतदार हा खरा आहे की खोटा आहे हे ओळखू पाहतात, तुम्ही लार्ज हाऊसहोल्डमध्ये जे 10+ लोक खरोखर राहतात की वेगळी वेगळी आहेत हे तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करताय, तिथे तुम्ही असे लोक पाठवताय ज्यांना यादी वाचता येत नाही, काही लिहिता येत नाही. तर नेमकं ही निवडणूक प्रक्रिया जी चाललेली आहे, मी केंद्रीय निवडणूक आयोगाला पण विचारत आहे, राज्याच्या पण निवडणूक आयोगाला विचारत आहे आणि स्थानिक निवडणूक आयोग जी मुंबई महानगरपालिकेसाठी आता कार्यरत आहे ह्यांनाही विचारत आहे की नेमकं तुम्ही करता काय? पगार कशासाठी घेता? जे काही पगार येतात ते जनतेच्या पैशामधून येतात. का म्हणून आम्ही तुमच्या सस्पेन्शनची मागणी करू नये? का म्हणून आम्ही कोर्टात जाऊ नये तुमच्या सस्पेन्शनसाठी? का म्हणून तुमच्या विरुद्ध आंदोलन करू नये? का म्हणून तुमच्या घरावर येऊन विचारू नये की तुम्ही आमच्या देशाची वाट का लावतात? एका बाजूला आपण पाहतोय गोंधळ तर सरासरी मोठा घातलेलाच आहे, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही थट्टा उडवताय, सर्कस करून ठेवलेली आहे की ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही, यादीत काय लिहिलं आहे हे कळत नाही आहे, अशा लोकांना तुम्ही या सगळ्यात महत्त्वाच्या पवित्र काम, आपल्या लोकशाहीच्या पवित्र कामासाठी तुम्ही पाठवताय. तसंच त्याच्याही पुढे जर तुम्ही जाऊन पाहिलं तर हा घोळ इथे थांबत नाही. पुढचा घोळ असा आहे आणि हे परत तुम्ही सगळ्या